मॅडम एक मिनिट. मॅडम गेस व्हॉट? काय झालं? आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे ज्याबद्दल तुम्हाला सुद्धा माहित नाहीये. शक्यच नाही. अहो शक्य आहे, कारण आता जे मी तुम्हाला सांगणार आहे त्यानंतर 2 मिनिटं तुम्हालाच ट्रॉमा होणार आहे. माया, काय कळलंय तुला? तुम्हाला मी असं काहीतरी सांगणार आहे जे एका फिल्मच्या प्लॉट सारखं आहे. तुम्ही बिलीव्हच करू शकणार नाही त्यावर. माया, नीट सांगतेस का काय झालं ते? गेस करा. मीराची बहीण कोण आहे? तू वेडी आहेस का ग जरा? मीराची बहीण कोण आहे हे जर का आपल्याला माहिती असतं तर आपण त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकलो असतो का? तेच सांगते. मीराची सख्खी बहीण अकॉर्डिंग टू अस राधा आहे. पण राधा कोण आहे? राधा दुसरी तिसरी कोणी नसून अंबिका आहे. काय? हो मॅडम, मीराची सख्खी बहीण अंबिका आहे. कॅन यू बिलीव्ह? म्हणजे काय योगायोग आहे. म्हणजे मीराची सख्खी बहीण अंबिका आहे. अंबिका मेली, त्यानंतर मीरा या घरात आली, तिचं लग्न अंबिकाच्या नवऱ्याशी झालं. हे किती सारे कोइन्सिडेन्सेस आहेत. हे कसं शक्य आहे? एक मिनिट. मीराला अंबिकाचा आत्मा गाईड करून इथपर्यंत घेऊन आला नसेल ना? काय सांगतेस तू माया? तुला कसं कळलं हे सगळं? मॅडम, ते महत्वाचं नाहीये. काही गोष्टी तुमच्या आधी मलाही कळतात. व्हेरी गुड. पण माया, एका दृष्टीने ना हे सगळं चांगलं आहे, कारण आता अंबिका जिवंत नाही आणि त्यामुळे तू मीराच्या बहिणीची जागा एकदम आरामात घेऊ शकतेस. सगळ्या गोष्टी मी मार्गी लावल्या. सगळ्यात आधी मला अंबिकाचं श्राद्ध घालावं लागेल, कारण तिचा आत्मा जर का आपल्या अवतीभोवती असेल तर तो इथून निघून जाईल. एक मिनिट, म्हणजे तुम्हाला काय बोलायचं? अंबिकाचा आत्मा आपल्या अवतीभोवती असू शकतो माया. तिचं श्राद्ध पूर्ण राहिलंय ना. आणि म्हणूनच अंबिकाचं अपूर्ण राहिलेलं श्राद्ध आपण पूर्ण करायचं. अजित तू वेडा आहेस का? अरे उठ. अथर्व कधी येईल आता? तू वर काय बसलायस? खाली बस. तू आहे का घरात आता? नाही ना? आणि येऊ दे ना, मी नाही घाबरत त्याला. अरे पण तू येईल ना. उठ ना, तू खाली बस ना. आता आला अथर्व, आला. उठ. मी घाबरलो. मॉन मॉम, मी काय लहान आहे का आता? अथर्व आला म्हणून मला घाबरवायला? काय? मी खाली बसतो. मी खालीच बसत होतो. खरंच मॉम, मी बसत होतो की नाही? हा, मी पाणी आणते, तुम्ही बसा. हा, आत्या, वेदा कुठे आहे? ती तिच्या खोलीत आहे. वेदा, काय माझी लाडकी नात कुठे आहे? बाबा, आयुष्मान, तुम्ही अजून काही दिवसांनी येणार होता ना? अरे हो, पण मंजिरीने मला अचानक फोन करून बोलून घेतलं. आईनी का? उद्या सर्वपित्री अमावास्या आहे ना,
तिची इच्छा आहे की अंबिकाचं वर्षश्राद्ध पूर्ण व्हायला हवं. पण आईसाहेब याबद्दल काहीच बोलल्या नाहीत. हो ना. नाही म्हणजे आज सकाळी पण आम्ही बोलत होतो, पण तेव्हा काहीच बोललं नाहीत वहिनी. मुद्दामूनच नाही सांगितलं. घरात कुठलीही गोष्ट अपूर्ण राहायला नको. घराला पूर्णत्व यायला हवं. अंबिकाचे श्राद्ध होणारच. बरोबर आहे. व्हायलाच हवंय. मीरा, तुझ्या बहिणीबद्दल काही माहिती मिळाली? नाही आईसाहेब, आम्ही बऱ्याच आश्रमात जाऊन आलो पण काही कळलं नाही. आई, मीराची बहीण आपल्याला नक्कीच सापडेल. डोंट वरी. अथर्व, मीराच्या बहिणीला शोधण्याचं काम तू हातात घेतलेस ना, मग आता ते नक्कीच पूर्ण होईल. आणि श्राद्ध झाल्यानंतर सगळं नीट होईल. पितृपक्षही संपतोय. मंजिरी, पण हे अचानक काय म्हणत आलं तुझ्या? दादासाहेब, मीरानी खूप केलं या घरासाठी. ते पाहताना ना मला कायम अंबिकाची आठवण येते. मीरा आणि अंबिका दोघी माझ्यासाठी सारख्याच आहेत. आपली अंबिका फार नितळ मनाची होती. मला नेहमी मनात हा विचार येतो की तिचं श्राद्ध झालं नाही म्हणून तिचा आत्मा भटकत असेल, आणि खरंच खूप वाईट वाटतं मला. ती नसताना आपण तिच्यासाठी फार काही नाही करू शकलो, पण निदान आता तिच्यासाठी श्राद्ध तरी घालू शकतो, नाही का? अंबिकाच्या श्राद्धाची तयारी केलीस हे उत्तम झालं. विधी झाल्यावर तिचा आत्मा पुढच्या प्रवासासाठी निघेल, पण तोच पुढचा प्रवास करू द्यायचा नाहीये. त्याला कैद करायचंय. त्यासाठी तुला उद्या याच वास्तूमध्ये आणखी एक विधी करायचा आहे. एकीकडे श्राद्ध सुरू असताना दुसरीकडे तो विधी व्हायला हवा. लक्षात ठेव. कोणता विधी? ऐक, नीट ऐक. तुला जपणार